यंत्रणा असणार आहे? राज्यामध्ये कोरोना वाढतोय अशा पद्धतीचं जे आपण वक्तव्य करताय, यापूर्वीसुद्धा सातत्यानं आम्ही सांगतोय की बाबा कोरोनाचं जे काही एकूण आता पेशंट्स जरी वाढत असले तरी त्याच्याबद्दल काळजी गरजेपेक्षा जास्त करण्याची आवश्यकता नाही। पूर्वीच्या काळामधला कोरोना आणि आत्ताच्या कोरोनामध्ये प्रचंड फरक आहे। कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यामुळे भविष्यातसुद्धा कोरोना आपल्याबरोबर जरी राहत असला तरी फक्त आपली काळजी जी काय डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे तेवढीच घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि मॉनिटरिंग करते। त्यामुळे पेशंटची संख्या वाढली तरी त्यांना कुठेही ॲडमिट व्हावं लागत नाही। ते पेशंट्स अगदी नॉर्मली बरे होतात। सर्दी फ्लू अशा पद्धतीचे जे आजार आहेत त्याच पद्धतीनं आतासुद्धा कोरोनाचं एकूण संपूर्ण चित्र दिसतंय। त्यामुळे त्यासाठी काळजी करण्याची आवश्यकता नाही। राज्यामध्ये किती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत सध्या राज्यामध्ये सर? राज्यामध्ये दररोज पेशंटची संख्या वाढते आणि तेवढीच पेशंट्स बरे होतात आणि नॉर्मली ते आपल्या आपल्या कामात राहतात। हे सगळे आकडे आरोग्य विभागाच्या वतीनं आमच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केले जातात। पेशंटची संख्या जरी वाढत असली तरी ते अतिशय नियंत्रणाखाली आहे आणि आरोग्य विभागाची यंत्रणा त्याच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते। गेले 3 वर्ष महाआरोग्य शिबिर होती, यावेळेला काय तयारी असणार आहे? किती डॉक्टर असणार आहेत आणि कशा रीतीने नियोजन? या सगळ्याचीच एकूण कामकाजाचा आढावा घेण्यासाठीच आज खरं म्हणजे मी आलो आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वारीच्या संदर्भात सगळ्या वारकरी संप्रदायातले सगळे जे प्रमुख आहेत, दिंड्यांचे प्रमुख आहेत, त्या सगळ्यांची एक सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेऊन याबद्दलच्या नियोजन केलेलं आहे। या नियोजनातला जो आरोग्याशी संबंधित भाग आहे तो माझ्याकडे येतोय, ज्याच्यामुळं सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी एका बाजूला हे सगळे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येतात, परंतु ह्या वारकऱ्यांची सुद्धा सेवा आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत ते करण्याबद्दलचं नियोजन यापूर्वीसुद्धा आरोग्य विभागानं अतिशय चांगलं केलं आहे। त्याच पद्धतीनं ज्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा आवश्यक असतील त्या करण्यासाठी आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळं नियोजन करतोय। निश्चितपणानं ज्या आरोग्याशी संबंधित सगळे विषय असतील त्या सगळ्याचीच एकूण पूर्वीचं काम आणि त्या सगळ्या कामाला अजून चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या काही गोष्टी गरजेच्या असतील तर ते आपण करणार आहोत। मोठी नाही, आमच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की जी पूर्वी मोठी होत होती तिथंपर्यंत जायला माणसाला काही मर्यादित होत्या। म्हणजे खूप मोठे आपण पेंडॉल मारलेत परंतु त्या पेंडॉलपर्यंत लोक पोहोचू शकत नव्हती गर्दीमुळे। त्याच्यापेक्षा दुसरा एक ऑप्शन आपण करतोय की त्या एकूणच सगळ्याला डिवाईड करून 20 ठिकाणी अशा ICU करतोय की ज्या ICUमध्ये त्या ठिकाणचे जे काही सगळे वारकरी असतील आमचे ते तिथं पोहोचतील आणि योग्य ते उपाय आपल्याला आरोग्याच्या ज्या काही सेवा असतील ते घेतील। किती डॉक्टर असणार आहेत या संपूर्ण यंत्रणेत? या सगळ्यासाठी आता आढावा बैठक होईल। त्या बैठकीमध्ये सगळ्या सविस्तर आम्ही एकूण आढावा घेऊ, सूचना सगळ्यांच्या घेऊ आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना मी सांगू, कारण का तर येणाऱ्या लोकांची सुद्धा आरोग्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं यंत्रणा उपलब्ध असणं आवश्यक आहे आणि त्याची माहितीसुद्धा लोकांना मिळणं आवश्यक आहे। त्यासाठीचा आढावा आपण थोड्या नंतर पत्रकार परिषद देणार आहोत।